चांगला खेळ साकारलाय ते म्हणजे नरेश घाटासाहेब असतील, योगेश पाटील आणि मंगेश पाटील यांचा संघ. तर एका बाजूला शृंग शौर्य वॉरियर्स सरपाडा हा संघ आहे. दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल, सुहास ठाकूर आणि यतीन पाटील असे दोन बॅटर सज्ज झालेत बॅटिंगसाठी, ते म्हणजे सरपाडा या संघासाठी. पहिला गोलंदाज धीरज. सर बघूया पहिल्या षटकाचा पहिला चेंडू पंचांच्या डाव्या बाजूने सज्ज झाला गोलंदाज, तो म्हणजे मिस्टर धीरज. पहिला चेंडू स्लोवर टाकला गेला होता, यतीनला चेंडू हळूपर्यंत टाकला गेला. डॉट बॉलनी सुरुवात केली या षटकाची. अप्रतिम सुरुवात म्हणावी लागेल. डॉट बॉल सुरुवात झाली. यावेळी ऑन साइडला फटका खेळायचा प्रयत्न होता, उंच फटका खेळला गेला, मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल झाला. वन बाउन्स सीमारेषा पार. मास्टर कप चौकार 4 धावा. बघा पहिला चेंडू डॉट, दुसरा चेंडूवर गडी चौकार नक्कीच चालाय. पाहू शकाल 15 होत आहे. 2 बॉल 4 धावा. हा जे बाईक्सच्या आले ते लाईट बंद करा प्लीज, हे दर्शवलं गेलं प्लीज. अजून एक ऑफ्टरच्या बाहेरचा चेंडू होता, तर पाहिलं गेला तर डॉट बॉल नक्कीच चाललाय. बघा डॉट 4 डॉट असं षटक राहिलंय. यानंतर निलेश फायटर विपक्ष ऋतू 11 आगरीपाडा दोन्ही कॅप्टन इनबिरो टॉससाठी यायचं. लांबून फटका खेळलाय, सुरेख फटका आहे, चेंडूला पाठवून दिलाय. 4. बघा डॉट 4 डॉट 4 अशी सुरुवात झाली या षटकाची. धन्यवाद. लांबून खेचून मारला या चेंडूला चौकारासाठी. जर पाहिलं गेलं तर 8 धावा दाखल चेंडू लगेच पुरवायचं. जे प्रेक्षक तिकडे असतील पंचांक दर्शवत आहेत. फेरबदल कदाचित रचनामध्ये येतींसाठी डीप कव्हरला खेळ ठेवला गेला. यावेळी मिड विकेटला खेळाडू सजवला गेला डीप काउकॉर्नर रिसेंटला. या स्पर्धेमध्ये पहिला दशक यतीन पाडेच्या नाव राहिला. 20 चेंडू 64 धावा तिने बनवल्या. अप्रतिम बॅटिंग त्यांनी केली पहिल्या सामन्यामध्ये. त्यावेळी सरळ बॅटिंग करायचा प्रयत्न, मिस फील्ड झाली. गौरव कुठे झाली चुकी, चेंडू सहज सीमारेषा पार आलाय चौकार 4 धावा. धन्यवाद डीजे. हलक्या बॅटने फक्त पुश केला, सिंगल धाव नक्कीच परिपूर्ण केले जाईल. एकेरी धावा धावफलक पुढे ससावते धावसंख्या धावपत्र धावफलकावर एका षटकाच्या समाप्ती अखेरीस धावा धावफलकावर आहे. 13 पिन गडी बाद. चांगली सुरुवात म्हणावी लागेल केली गेली शृंग शौर्य वॉरियर्स सरपाडा या संघाकडून. नक्कीच पाहू शकाल गौरव आलाय. मागे सामन्याचा मनाचा मॅचचा पुरस्कार ज्याच्या नाव राहिलं तोच गोलंदाज गोलंदाज मागवा सज्ज होतोय.
लोअर फुलटस बॉल बॅक टू बॉल खेळला गेला. धाव घ्यायचा प्रयत्न करतात खेळाडू. मागे आले, चेंडूला फील्ड करतील. एक सिंगल धाव नक्कीच घेतली. येतील दुसरे वळले होते नक्कीच, पण तू नकार दिला. एके दमाने समाधान मानावं लागेल. पहिले 7 चेंडू स्ट्राईकवर राहिले. नितीन पाटील आता या पोषक सुहास ठाकूर स्ट्राईकवर आहेत. चला ती बाईकची वरती लाईट ऑन आहे, ते लाईट बंद करा. लाईट्स बंद करा प्लीज. पंचायत को दश होत आहेत. पुढे ससव खेळायचा प्रयत्न नक्कीच राहिला होता. पाहू शकाल बॅटची बाहेरची कडे नक्कीच लगावली. मुदस्सा तिकडे चेंडूला फील्ड करतात. एक सिंगल धाव नक्कीच परिपूर्ण केली. एकेरी धावाने धावफलक पुढे सरस्वती म्हणजेच 15 अंकावर. गौरवने मागील सामन्यामध्ये अप्रतिम खेळ साकारला होता. 7 चेंडू 20 धावा बनवल्या होत्या. एक गडी बाद केला होता. एका षटकावर 2 चांगले झेल टिपले होते. पण मॅडम याचा पुरस्कार त्याच खेळाडूला दिला गेला. तोच गोलंदाज गोळीमुख सच झाला. पहिल्या 2 चेंडूमध्ये 2 धावा खर्च केल्या गेल्या. यावेळेस फटका फसलाय. चेंडू खाली. हेमकांत सोडलाय कॅच. सिंपल कॅच. हेमकांत तिकडे पोहोचले. चेंडू खाली पोहोचले. चेंडू हातामध्ये आला नाही. चेंडू निसटलाय आणि जसं कॅच सुटला तसं टाळ्या वाजल्या गेल्या. ते म्हणजेच सरफाडच्या डगआउट मध्ये खूप मोठी चुकी झाली असं म्हणावं लागेल. पुढे चेंडू घेऊन प्रत्येक गोलंदाज सजवतो. गोलंदाबाखवर सुहास साठी ऑन साइडला फटका खेळला गेला. डीप मध्ये खेळाडू दूर भराय. चेंडूवर पोहोचतो. चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न करेल. प्रमोद चेंडूला फील्ड करतो. फेकी झाली. 2 धाव परिपूर्ण केल्या. बघा डू ऑर डायचा सामना. दोन्ही संघांना माहिती आहे किती महत्वपूर्ण सामना आहे. इकडे जो संघ विजय होईल उद्याच्या दिवसामध्ये टॉप 5 मध्ये क्वालिफाय करेल. टॉप 6 मध्ये. एक 1.4 चेंडू 18-0. ऑफ साईडला फटका खेळायचा प्रयत्न आता बघू शकाल. खेळाडू तिकडे चेंडूला फील्ड करतील. एक सिंगल धाव नक्कीच परिपूर्ण केली. 2 धावा परिपूर्ण केल्या जातील. वा, थोडीशी चूक झाली. त्याच्या बॅटरने फायदा उचलला. 2 धावा. या वेस्टलोवर चेंडू होता पाहू शकाल मध्ये आणलं गेलं. अंगाला चेंडू ब्रश झालाय. चांगला षटक म्हणावं लागेल. 7 धावा या षटकामध्ये आल्या. नेमकं सांगले तर झाली आहे चूक. गौरव सांगतो ओके, इट्स ओके, नेक्स्ट टाइम आपण प्रयत्न करूया, विकेट काढूया. त्याने दर्शवला. 2 षटकाचा खेळ संपला गेलाय. 20 धावा फटकावर. त्या षटकामध्ये मात्र 7च धावा आल्या. तर येणारे 3 षटकाचा खेळ बाकी आहे. बघा इनिंग ब्रेकमध्ये टॉस करायचं. किरण जाधव, दक्षता पण निलेश फायटर आणि ऋतू 11 आगरीपाडा. इनिंग ब्रेकमध्ये टॉस करायचं. किरण जाधव, दक्षता पण घ्या. इनिंग ब्रेकमध्ये टॉस झाला नाही तर जे रूल्स आणि जे रेग्युलेशन आमचे आयोजक सांगतील ते तुम्हाला मान्य करावं लागतील. वेलकम हरीश्वर किणी, आपलं सुद्धा आधी स्वागत असेल. हरीश्वर किणी म्हणजेच राहुले संघे आणि बघू शकाल पालघर स्पोर्ट्स क्लब या संघामध्ये खेळणार आहेत. बघा गोलंदाज धीरज सज्ज झाला. यावेळेस फटका सुरे काय आणि पाहू शकाल थोडासा स्किट झाले. खेळाडू चेंडू सार जावा चौकार. वेलकम मंथन गावड, याचं सुद्धा आपण स्वागत करतोय. विश नेटवर्क चे सर्व त्याच्यानंतर मंथन गावड.
2.1 चेंडू 24 धावा फलकावर 5 षटकांचा सामना आहे. प्राण भोईर वेलकम, आपलं सुद्धा स्वागत असेल. बघा 24 धावा फलकावर आहेत. चांगली पार्टनरशिप बिल्ड झाली आहे. आफ्टर बाहेरचा चेंडू कट करायचा प्रयत्न, डॉट बॉल नक्कीच झाला. धाव चेंडू टाकला गेला. डॉट बॉलनी चांगला कमबॅक केला गेला. गोलंदाज धीरजच्या माध्यमातून डॉट बॉल नक्कीच झाला. यावेळेस फटका सूर्य ऑफ साइडला खेळाडू आलेत. विवेक बारीकडून झाली चुकी. पाहू शकाल दुसरा जीवनदान यतीन पाटीलला दिला गेला. एक सिंगल. चांगला चेंडू बघा चौकारानंतर डॉट बॉल एक सिंगल. आता डॉट बॉल सुहास ठाकूर स्ट्राईक वर आहे. चेंडू अजून एक चांगला चेंडू म्हणावा लागेल. खूप सारे गोलंदाजी राहिली आहे. पहिल्या चेंडूवर चौकारानंतर काय कमबॅक केला. जर पाहिलं गेलं तर अप्रतिम गोलंदाजी, चांगला कमबॅक राहिला गोलंदाज मिस्टर धीरजच्या माध्यमातून. विनय बारीला इंट्रोड्यूस केले गेले. पाहू शकाल चौथ्या षटकामध्ये 3 षटक 25 धावा फलकावर आहेत. पहिला चेंडू सरळ बॅटने उडवला. खूप उंच गेला चेंडू. यतीन पाटील यावेळी तिसरी संधी देणार नाही आणि गौरवने झेल टिपलाय. फलंदाज यतीन बॅक टू डगआउट. 12 चेंडू आणि 20 धावांची खेळी साकारली. यतीन बॅक टू डगआउट. कॉन. धन्यवाद से बघा नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी सज्ज झाले. 3ऱ्या क्रमांकावर जर पाहिलं गेलं तर
यतीन दादा, यतीन पाटील, बॅटमॅन नाव सांगा, एक प्लेअर पाठवा ना प्लीज. बघा विशाल आले नवीन बॅटर, पण तू खेळाडू तुमचं असणं गरजेचं आहे. लक्षात आहे का प्लीज? दोन्ही संघांना आपण आव्हान वारंवार करतोय. विशाल पाटील सरपडेच एक अप्रतिम अष्टपैलू खेळाडू आहे. मैदानाच्या आतमध्ये 25 गडी पास झाले, 3.1 चेंडूचा खेळ संपला गेले, 14 षटक मार्क असतात. पहिला सामना हायच झाला होता. त्यात रोज स्क्रीन सामने आपण पाहतोय. ऑनसाइड फटका खेळला गेला, खेळाडू आयचोडला अपील करतायत. वेलकम अकबर, आपलं सुद्धा स्वागत असेल. एक लेजेंडरी खेळाडू आपण निरीक्षण पाहणार आहोत आजच्या दिवसामध्ये. एकेरी दमण धावफलक पुढे 26 या अंकावर. 3.2 चेंडू काय गोलंदाजी राहिली म्हणावं लागेल. जेव्हा जेव्हा विनय बारी आला तेव्हा तेव्हा संघाने कमबॅक केलाय. वेगवान चेंडू पाहायला भेटला. डॉट बॉल नक्कीच झालं. पाहू शकाल सुहास 8 चेंडू 5 वर बॅटिंग करतात. सिंगल डबल ची भाषा त्यांनी बोलली. 26 गडी बाद, 3.3 चेंडूचा खेळ संपला गेला. शिंग शौर्य वरिया सरपाडा थोडंसं बॅकफूट पण मला वाटतं, कारण की 14 षटक मार्ग 26 धाबा दाफळकर. मागील सामन्यात सुद्धा पाहू शकाल मात्र 37 वर झैल संघाला थांबवलं होतं. दादू 11 या संघाने हलक्या बॅटने फक्त पुश केलं. खेळाडू आहेत गौरव बेगाने पोहोचला, चेंडू अपील करतायत, फेकी केली आहे आणि एकाच धावाने समाधान मानावं लागेल. धावफलक 27. यावेळी सरळ बॅटने डाऊन द ग्राउंड. खेळाडू आहेत, चेंडूवर आले, चेंडू अपील करतात गौरव. वाह काय क्षेत्रक्षण आहे. वेलकम सचिन पाटील, आपलं स्वागत असेल. बघा नरेश घाटा साहेबांचा टी शर्ट त्यांनी परिधान करतो. नरेश घाटा साहेब संघामध्ये ते नाही येत आज दादोले संघामध्ये. सचिन पाटील वन ऑफ द बेस्ट प्लेअर असं म्हणावं लागेल. या मैदानाचा राजा मंथन गावड तसं बिझी आहेत. 3.5 चेंडू धावा दाफळकर 28 एक गडी बाद. हलक्या बॅटने फक्त पुश केला गेला. चेंडूला पाठवून त्या बॅकवर्ड पॉईंटला. खेळाडू खूप दूरवर, चेंडूवर पोहोचेल का आणि पायाने चेंडूला अडवण्याचा प्रयत्न झालाय. पाहू शकाल अडवले गेले. 2 धाव परिपूर्ण. तिसरीचा प्रयत्न केला जाईल. पाहू शकाल तिसरी धाव होईल का आणि तिसरी धाव घेण्याच्या नादामध्ये फलंदाज सुहास ठाकूर बाद झालाय. दरबाटीचे नक्की पाहू शकाल 30 धाव. योगेश पाटील आलेत. संघाचे संघमालक सुद्धा आहेत आणि मैदानाच्या आतमध्ये खूप चांगली मेहनत ते करतायत. योगेश पाटील गुलमाको सज्ज होतील. 30 वर 2 गडी बाद झालेत. मेहराज गवंडी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आले. मेहराज गवंडी. मुनमय ठाकूर कुठे असतील लगेच इकडे आमच्याकडे प्लीज. मुनमय ठाकूर स्लोवर चेंडू ऑफले जास्त बाहेर होता, पंचाने वाईट बॉल घोषित केलाय. आमचे समालोचन मित्र मुनमय असतील तिकडे या. बघा दफळ 2 दफळकावर 31-31. मेहराज गवंडी याच्या बॅट मधून अप्रतिम षटकार 6 धावा. धावसंख्या 6 ने पुढे सरसावते. धावसंख्या 37.
नक्कीच बघू शकाल योगेशच्या पहिला चेंडू वाईट एक षटकारला आहे. मिराज गवंडी ऑन स्ट्राईक. वेट अँड वॉच. फक्त दिशा दिली. खेळाडू तिकडे आहे. चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलं. एक सिंगल धाव नक्कीच आली आहे आणि एकेरी धावाने नक्कीच समाधान मानावं लागेल. 38 धावा अजूनही येणारे चार चेंडूचा खेळ बाकी आहे. निलेश पाटीलचे कॅप्टन टॉससाठी सज्ज राहायचं आणि एका बाजूला ऋत्वी 11 आगरीपाडा कॅप्टन टॉससाठी उभं राहायचं टॉस बॉक्सकडे. लगेचच या 4 चेंडूंमध्ये आपण टॉस करणार आहोत आणि इनिंग बरोबर टॉस करणं गरजेचं आहे. रिव्हर्स करण्याचा प्रयत्न राहिला होता. डॉट बॉल नाही केला. विशाल पाटील थोडस वरती बॅटिंगसाठी पाठवलं गेलं. विशाल आता स्ट्राईकला आहे. मी बोलतोय मिराज गवंडी षटकार मारला. फुलटॉस बॉल होता. फटका तर फसलाय. पाहू शकाल खेळाडू तिकडे पोहोचतील. एक सिंगल धाव. दुसऱ्याचा प्रयत्न करतात का पाहू शकाल. दुसरा प्रयत्न केला नाही. तिसरा प्रयत्न करतील पाहू शकाल. मिराज पुढे आले होते परंतु त्यांना नकार दिला आणि जर पाहायला गेलं तर 2 धावांनी धाव पुढे सरसावले 40 अंकावर. 40. स्लोवर चेंडू. डॉट बॉल. बघा 2 चेंडू 7 बनवला. मिराज गवंडी या षटक पूर्णपणे नॉनस्ट्रायकवर राहिला. धावा थांबल्या गेल्या. विशाल पाटील संघर्ष करतो मैदानाच्या आतमध्ये. पूर्णपणे संघर्ष केलाय त्यांनी. शेवटचा चेंडूचा खेळ बाकी आहे. योगेश पाटीलने मात्र 10 धावा खर्च केली. या षटकामध्ये अप्रतिम गोलंदाजी राहिली. सरळ बॅटने फटका खेळला. डीपमध्ये गौरव चेंडूला फील्ड करतील. मिराज वळलाय सेकंड रन साठी आणि का पाहू शकाल. वा सुरेख रनविटी विकेट. 2 धावा परिपूर्ण केल्या. 2 धावांमध्ये धाव पुढे सरसावते 42 अंकावर. 43 धावांचा पाठलाग करायचा. हा सामना जिंकला. 43 टू विन. सगळा दोन्ही खेळाडू टॉस साठी यायचं. ऋत्वी 11 आगरीपाडा. निलेश फायटर चिंचणी. आपण टॉस साठी या प्लीज. धन्यवाद. चला कॅप्टन टॉस साठी या. हा टॉस बॉक्स मध्ये लगेच यायचं. चला प्लीज. निरंजन घर टॉस साठी यायचं आणि निलेश पाटील संघाचे संगणक टॉस साठी पण या प्लीज. हा विनंती करेल. विनेश गरज साहेब या. आपल्या शुभेच्छा टॉस करूया. दहाचा कॉईन आहे. काट किंवा छाप असा कॉल करायचा. हे काट आहे आणि पुढे छाप आहे. सर समोर यायचं आपण प्लीज. हा निरंजन घरचा कॉल असणार. माजी नगरसेवक विनेश घर शबाश आपण टॉस करतोय आणि मला वाटते काट आलाय. धन्यवाद सर. आपण बसून घ्यायचं प्रत्येकदा. कॅप्टन तुम्ही टॉस जिंकलात. निर्णय काय असणार आहे. फिल्डिंगच करणार. पाहू शकत निलेश पाटील एक मोठा संघ राहिला. परंतु फुटी प्लेची आपण स्पर्धा पाहतोय. पहिल्या 3 पर्व दिवस आपण खेळल्यात आणि तिन्ही वेगवेगळे जागा होत्या. चौथा पर्व नाईट फ्लड लाईट मध्ये खूप चांगले लाईट्स आहेत. याबद्दल काय सांगेल. नाही खूप छान आहे. डे तर सगळे करतात. नाईट करणं खूप इम्पॉर्टंट आहे आणि याच्यासाठी जी मेहनत लागली आम्ही समोर बघतोय. आमच्या सध्या विरार वसईमध्ये पण एवढं होत नाही आहे. नाही म्हणजे ॲप्रिशिएट करण्यासारखी आहे. दादा टॉस जिंकल्याचा निर्णय काय असता. समोरच्या संघाने टॉस जिंकून फिल्डिंग घेतली. तुझं टॉस जिंकला असता निर्णय काय असता.
मी पण फिल्डिंगच घेतली असती. कारण की कालच खेळून गेलो. या ग्राउंडचा पूर्णपणे माहिती घेतली आणि यंग पोरांसमोर खेळलो आणि प्रणय घरत आणि केवल भाऊंनी मला त्यात चान्स दिला त्याबद्दल धन्यवाद. कारण की तो हा ग्राउंड जो आहे तो आज नाही, निदान 25 वर्षापासून इथे खेळतोय मी. तर ह्या ग्राउंडचं मला पूर्णपणे कल्पना आहे. 40 प्लस च्या खेळाडूंना खूप मोठी चांगली संधी म्हणावी लागेल. मागील 6 ते 7 वर्ष पण ओलांडून पाहिलं तर एखादा एज असतो क्रिकेट बंद व्हायचं. परंतु 40 प्लस जेव्हा क्रिकेट चालू झाला तर सुखी दिवस आलेत टेनिस बॉल क्रिकेटसाठी 40 प्लससाठी. त्यासाठी सुद्धा पण आम्ही केवल भाऊ आणि प्रणय घरात यांचाच धन्यवाद करेल. कारण की त्यांनी जर हा एक डाव आरोग्यासाठी जर हा फॉर्मॅट जर आणला नसता, तर मला नाही वाटत की आम्हाला खेळायला मिळालं असतं. गावसंघामधून खेळायला मिळालं असतं. ते पण 4-5 मॅच खेळलो असतो. टुर्नामेंट पण जास्त आता आपल्या पालघर डहाणूमध्ये होत नाही आहेत. आणि 40 प्लसचं सांगितलं तर जर कुठे ग्रुप पूर्ण नाही होत असेल, पण 40 प्लसचा पहिला ग्रुप पूर्ण होतो. तो फक्त जाईल तो फक्त केवल भाऊ आणि प्रणय घरत यांना. आणि जी संकल्पना साठी सचिव जे आहेत आपले हाडू बोलतो म्हणून सॉरी, संदीप नाही बोलत, कारण की हाडूच तो एकदम फॉर्ममध्ये आहे त्याचं नाव. तर हाडू भाऊने पण ह्यासाठी भरपूर मेहनत घेतली आहे पहिल्यापासून. आता हा पर्व जो डेचा होता तो नाईटमध्ये होण्याचं कारण आहे की थोडंसं शेड्यूल बिझी झालं, त्यामुळे नाईटमध्ये शेड्यूल झाला हा. नाही, तुम्ही हाडूचं नाव घेतलं. हाडूचा विशेष हाड असतो प्रत्येक वेळी. नक्की धन्यवाद बदब कॅप्टन्स. थोड्या क्षणात आपण जशी इनिंग संपली लगेच फिल्डिंगला सजवायचं. निलेश पाटील संघाने टॉस जिंकला. प्रथमतः स्वीकार शतक्षण आमंत्रण दिले ते म्हणजे बॅटिंगसाठी पृथ्वी इलेव्हन आगरीपाड्या संघाला. परंतु पुढील इनिंगला सुरुवातीला आपल्याला जोडले जाते मायक्रोफोन एकदा नांदगाव चॉकलेट बॉय मिस्टर मृण्मय ठाकूर यांचा आवाज ऐकूया पुढील 5 षटकांसाठी. ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच. एक मिनिट नक्कीच पाहू शकाल कुडूस ग्रामपंचायत सरपंच आदरणीय सन्माननीय मुदस्सरबाईंचा वेलकम झालाय. वेलकम सर, आपलं हार्दिक स्वागत असेल. मुदस्सर सर, आपलं स्वागत असेल. ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच. आपण ऐकत होतात बोईसरचा एक भरभक्कम आवाज युसुफजी सय्यद सर, ज्यांची ड्रेसिंग आज पण जेन्झीला लाजवेल अशा प्रकारची आहे. वळूयात पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या इनिंगला होते सुरुवात. फलंदाजी मार्कवर 2 फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. दादू 11 पालघर संघाच्या वतीने 2 सलामीवीर विवेक बारी आणि प्रमोद, तीच जोडी आहे. जय आणि वीरूची जोडी आहे. गोलंदाजी मार्कवर पहिला गोलंदाज मुरब्याचा ब्रँड, नाव त्याचं रुपेश. पहिला बॉल, पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा होता. रुपेशची पॅटर्न गोलंदाजी मागच्या मॅचच्या अगोदरच आमची चर्चा झाली आणि जिकडे रुपेश सर म्हणाले की मागच्या मॅचमध्ये नावाला साजेशी गोलंदाजी नाही झाली, जिकडे बॉल स्लॉटमध्ये पडले. मात्र याच मॅचची सुरुवात आणि पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा पाहायला मिळाला. पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा रुपेश तयार झालाय. यावेळेस पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल, बॅटची कड, इनफिल्ड मध्येच बॉलला क्षेत्ररक्षण केलं जाईल. धावसंख्येत मात्र एका धावेने भर पडेल. या एका धावेने धावसंख्येचा श्री गणेश झालाय. टार्गेट आपण पाहायला गेलं, लक्ष पाहायला गेलं तर टार्गेट आहे ते म्हणजे 43 धावा. चेक आपण एक सन्मान करतोय पाहू शकाल कुडूस ग्रामपंचायत सरपंच मुदस्सर साहेबांचं आपण स्वागत करतोय. मुदस्सर सर, या एक छोटं स्वागत आपलं असणार आहे. जर पाहू शकाल आज खास कुडूसकडे पोहोचलात. अनेक अप्रतिम क्रिकेटर सुद्धा आहेत. आपण त्याचं स्वागत करतोय. आमचे पालघर 40 सचिव संदीप राऊत यांच्या शुभ हस्ते हा सत्कार असणार आहे. सामना सुरू आहे परंतु सत्कार तुला महत्वपूर्ण. हार्दिक थोडासा कॅमेरा मुख्य व्यासपीठावर घ्या प्लीज. आणि हे चित्र पाहू शकाल म्हणजे स्क्रीनवर दर्शवले जातील. आणि पुष्पगुच्छ आणि हे सुरेख शॉल मुदस्सर साहेबांचा आपण सत्कार करतो. धन्यवाद सर, तुम्ही इकडे आलात. ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच. बॅक टू क्रिकेट, बॅक टू कॉमेंट्री. जिकडे सामना चाललाय दादू 11 विरुद्ध सरफाडा संघामध्ये. येणारा चौथा बॉल आहे. यावेळेस फुल टॉस होता. कव्हर रिजन मध्ये लॉफ्टेड स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. बॉल चाललाय एक्स्ट्रा पॉइंट रिजन मध्ये. तिकडे क्षेत्ररक्षक आहे, फेकी करेल तत्पर्यंत धावसंख्येत तब्बल 3 धावेने भर पडली. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळालं दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. या 3 धावेनं धावसंख्या जाऊन पोहोचले 5 धावा, 5 रन्स ऑन द बोर्ड. जिकडे रुपेश मुरब्याचा ब्रँड, मी जे म्हटलं एक इकॉनॉमिकल गोलंदाज आहे. कमी धावा सातत्याने खर्च करतो. पहिल्या 3 बॉलवर जर आपण पाहिलं मात्र 2 धावा आल्या होत्या. चौथ्या बॉलवर क्षेत्ररक्षकाकडून चुकी झाली आणि 3 धावेने भर पडली. येणारा 5वा बॉल, यावेळेस खोलवर टप्प्याचा पुन्हा एकदा, याला म्हणतात परफेक्ट वाईड यॉर्कर.
जिकडे फलंदाजाकडे कुठलंच उत्तर नसतं तिकडे रुपेश सांगतो ही माझी पेटंट गोलंदाजी आहे, ही माझी रजिस्टर गोलंदाजी आहे. येणारा शेवटचा बॉल आहे. 5 धावा धावसंख्येवर लागले, 43 धावांचं लक्ष आहे. पॉवर प्लेचं षटक, शेवटचा बॉल. पुन्हा एकदा लोअर फुलटॉस पद्धतीचा बॉल होता. अलॉंग द कार्पेट बॉल चाललाय डीप कव्हर मध्ये. क्षेत्ररक्षक तैनात आहे. बॉलच्या खालती आलाय, फेकी करेल तत्पर्यंत धावसंख्येत एका धावेने भर पडेल. या एका धावेने एका षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर फक्त 6 धावा, 6 रन्स ऑन द बोर्ड. वळूयात पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. पॉवर प्लेचं पहिलं षटक संपलंय. मी सांगतोय जास्तीत जास्त फायदा जिकडे उचलायला हवा तिकडे फलंदाजांकडून चुका झाल्या. म्हणजे चांगल्या गोलंदाजीचं प्रात्यक्षिक अर्थातच रुपेशच्या माध्यमातून आपण नेहमी पाहतो, या मॅचमध्ये देखील पाहिलं. हरकत नाहीये. येणारे 4 षटक आहेत, 4 षटकांमध्ये चांगली फलंदाजी करावी लागेल. दुसऱ्या षटकाला होते सुरुवात. गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज, नाव त्याचं मेहराज गोवंडी आहे. आता मेहराजला देखील चांगली गोलंदाजी करावी लागेल. रुपेशच्या पावलांवर पाऊल ठेवावं लागेल. पहिलाच बॉल जागा बनवून खेळलाय. पुलचा फटका पॉवरफुल आहे. बॉल सरळ चाललाय लॉंग लेग सीमारेषा पार. प्रमोदच्या बॅट मधून घणाघाती प्रहार. आलाय षटकार 6. थँक्यू सो मच. या षटकारानं धावसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजे तब्बल 12 धावा, 12 रन्स ऑन द बोर्ड. येणारा पुढचा बॉल कमबॅक करावा लागेल. यावेळेस स्टेप आउट करून इनफिल्डच्या डोक्यावरून डोळ्याचं पारणं फेडणारा लॉंग ऑफच्या वरून बॉल चाललाय सीमारेषा पार. आलाय चौकार 4. थँक्यू सो मच. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल जिकडे जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळाला. बॅटचा फुल फेस ओपन, जिकडे सरळ बॅटनं एक चांगला फटका, क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा फटका. येणारा पुढचा बॉल. यावेळी चेंज ऑफ पेस, स्टिअर केलंय. बॉल चाललाय शॉर्ट थर्ड मॅन रिजन मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. मात्र प्रमोदचं कौतुक करायला हवं. जिकडे मागच्या बॉलवर चौकार आला होता आणि त्याच्या मागच्या बॉलवर षटकाला आला होता, तदनंतर सिंगल घेतलंय. याला म्हणतात क्रिकेटचं चातुर्य. जिकडे षटकार आणि चौकारासोबत सिंगल्स आणि डबल्स देखील तितकेच महत्वाचे आहेत हे फलंदाजाने ओळखलंय. येणारा पुढचा बॉल. यावेळेस हाफ ट्रॅकरचा बॉल होता. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन पंच तर केलाय. बॉल चाललाय एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. फेकी करेल तत्पर्यंत जीवाच्या आकांताने आणि चित्याच्या चपळाईनं 2 धावा परिपूर्ण झाल्यात. या 2 धावेनं धावसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजे तब्बल 19 धावा, 19 रन्स ऑन द बोर्ड. मेहराज ज्या अर्थी गोलंदाजी मार्कवर आला, मात्र नावाला साजेशी गोलंदाजी या मॅच मध्ये त्याला नाही करता आली. एक महागडं षटक जिकडे मेहराज हाताळतोय. पहिल्या बॉलवर षटकार, दुसऱ्या बॉलवर चौकार आणि तदनंतर सिंगल डबल्स. जबरदस्त फलंदाजी. आता विवेकची बारी. यावेळेस खोलवट टप्प्याचा बॉल होता, ज्याला रिस्पेक्ट दिलाय. चांगल्या चेंडूला रिस्पेक्ट द्या आणि खराब चेंडूला बाहेर फेका. हे क्रिकेटचं आणि फलंदाजीचं साधं आणि सोपं सूत्र आहे. ते सूत्र मैदानाच्या आतमध्ये दोन्ही फलंदाजांकडून आत्मसात केलं जात आहे. ह्याला म्हणतात इंटेलिजंट क्रिकेट. येणारा शेवटचा बॉल. धावसंख्या धावफलकावर 19 आहेत. यावेळेस फटका तर खेळलाय. बॉल बराच काळ हवेत आहे. खालती क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या मस्तकाला दस्तक देत बॉल सरळ चाललाय लॉंग ऑन सीमारेषा पार. आलाय षटकार 6.
थँक्यू सो मच. मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या धावफलकावर तब्बल 25 धावा, 25 रन्स ऑन द बोर्ड. पॉवर प्लेचे दोन्ही षटकं संपलेत आणि जिकडे पॉवर प्लेची षटकं संपलेत तिकडे दादू 11 संघाच्या जमेची बाजू म्हणजेच काय तर सलामीवीर दोन्ही फलंदाज अजूनही फलंदाजी मार्कवर तग धरून बसलेत. धावसंख्या धावफलकावर 25 धावा आहेत. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा तोच गोलंदाज, नाव त्याचं रुपेश, ब्रँड आहे मुरब्याचा. आता रुपेशला मैदानाच्या आतमध्ये कमबॅक करून दाखवावं लागेल. जिकडे पहिल्या षटकामध्ये मात्र आणि मात्र 6 धावा खर्च केल्या होत्या त्याच प्रकारची गोलंदाजी या षटकामध्ये देखील तुम्हाला कंटिन्यू करावी लागेल. जिकडे पॉवर प्लेची षटकं संपलेत आता इनफिल्डच्या बाहेर आपण 5 खेळाडू पाहू शकाल. जास्त वेळ घेत आहेत मित्रांनो. चला पंचांना विनंती असेल जरा स्पीडअप करा गेम. जिकडे जास्त वेळ घेत आहेत आपण सांगू शकता. झाकीर खान सर रागावू नका प्लीज. ओढूयात पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. बॅक टू क्रिकेट. तिसऱ्या षटकाला होते सुरुवात. पहिला बॉल रुपेशचा. रुपेशचा पहिला बॉल अक्षरशः खोदून काढलाय. अलॉंग द कार्पेट बॉल चाललाय लॉंग ऑन रिजन मध्ये. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. धावसंख्येत मात्र एका धावेने भर पडेल. या एका धावेनं धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 26 धावा, 26 रन्स ऑन द बोर्ड. 43 धावांचं आव्हान आणि ते आव्हान पेलत असताना चांगल्या प्रकारची फलंदाजी केली आहे. विवेक बारी पुन्हा एकदा फलंदाजी मार्कवर. यावेळेस खोलवर टप्प्याचा बॉल होता. पुन्हा एकदा त्याला खोदून काढला. अलॉंग द कार्पेट बॉल चाललाय लॉंग ऑन रिजन मध्ये. मागच्या बॉलचा रिप्ले आपण या बॉलवर देखील पाहिलं. धावसंख्येत पुन्हा एकदा एका धावेने भर पडली. रुपेश मी सांगितल्याप्रमाणे सातत्यानं यॉर्कर आणि वाईड यॉर्कर ही त्याची गोलंदाजी आहे, त्याची पेटंट गोलंदाजी आहे आणि वारंवार त्याच्याकडून ही गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. जिकडे फलंदाजाकडे सिंगलच्या व्यतिरिक्त दुसरा कुठलाच ऑप्शन नसतो. पुढचा बॉल यावेळेस वेगवान पद्धतीचा बॉल होता. पंचांकडे दाद तर मागितली मात्र पंच दर्शवतायत नाही लागलाय. जबरदस्त गोलंदाजीचं प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल रिप्लेच्या माध्यमातून. येस खोलवर टप्प्याचा बॉल जिकडे ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न झाला होता मात्र चेंडू आणि फळीचा मेळ आणि ताण नाही झाला. धावसंख्या धावफलकर आतापर्यंत 27 धावा आहेत. आता 15 मध्ये 16ची गरज आहे. 15 मध्ये 16ची गरज. जिकडे अतिशय रंगतदार असा सामना, अटी तटीचा सामना आहे. येणारा चौथा बॉल यावेळेस चेंडू स्लॉट मध्ये होता तर खरा मात्र यावेळेस कन्व्हिन्सिंग टायमिंग नाही झाला. बॉल गेलाय. यावेळेस भाग्य ह्याला म्हणतात नशीब. जिकडे रुपेशला ठाऊक देखील नव्हतं की माझ्या बॉलवर रनआउटच्या रूपात एक विकेट येईल. भाग्याचं पण असंच असतं मित्रांनो, कुठेतरी लपून बसलेलं असतं. शोधायला गेलं का सापडत नाही आणि ध्यानी मनी नसताना समोर श्री दत्त जसे उभे राहतात तसं उभं राहतं. दादू 11 संघाला लागलेला पहिला हादरा. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. मागच्या मॅचचा हिरो, नाव त्याचं गौरव आहे. मागच्या मॅच मध्ये खूप चांगलं खेळी गौरवने मैदानाच्या आतमध्ये साध्य केली होती. स्ट्राईक वर प्रमोद जाणार.
पंच जरा लक्ष द्या. जिकडे मागच्या बॉलवर प्रमोदने शॉट मारला होता, जो खेळला होता फटका, तिकडे विवेक बाद झाला, म्हणजे प्रमोद ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळेल. झाकीर खान, लक्ष असू द्या, तुमची नजर गरुडासारखी पाहिजे. पुढचा बॉल यावेळेस खोलवर टप्प्याचा बॉल होता. फ्लिक ऑफ द रेस अलॉंग द कार्पेट बॉलला खेळून काढलाय वाईडिश लॉंग ऑन रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक तैनात आहे. चांगली फेकी झाली आहे. धावसंख्येत मात्र एका धावेने भर पडेल. या एका धावेनं धावसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजे तब्बल 28 धावा, 28 रन्स ऑन द बोर्ड. येणारे 13 बॉल आणि 13 बॉलमध्ये आवश्यकता आहे 15 धावांची. 13 मध्ये 15 पाहिजेत. आता नवीन फलंदाजी मार्कवर मी सांगितल्याप्रमाणे मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, नाव त्याचं गौरव आहे. आता गौरवला देखील गौरवशाली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साध्य करावी लागेल. रुपेश स्वतःच्या नावाला साजेशी गोलंदाजी नेहमीच करतो आणि या मॅच मध्ये देखील करून दाखवलंय. शेवटचा बॉल आहे. यावेळेस फटकादार खेळलाय. पुन्हा एकदा बॉल आलाय लॉंग ऑन रिजन मध्ये, डीप मध्ये क्षेत्ररक्षक, त्याच्याकडून झाली थोडीशी फंबलिंग आणि त्याचा फायदा लगेच फलंदाजांनी उचलला. जिकडे एक धाव होती त्या एका धावेचं रूपांतर 2 धावेत झालं आणि 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावर तब्बल 10च्या सरासरीनं 30 धावा, 30 रन्स ऑन द बोर्ड. आता समीकरण उरलंय 12 चेंडू आणि 13 धावा. 13 धावा आणि 12 चेंडू. बॅक टू क्रिकेट, जिकडे गोलंदाजी मार्कवर झालाय बदल. नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. नाव त्याचं शशांक राऊत आहे. आता शशांक राऊतला देखील इकॉनॉमिकल गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साध्य करावी लागेल. जिकडे 12 मध्ये 13ची मॅच आहे. प्रमोद आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी मार्कवर चिकटून बसलाय. पहिला बॉल शशांकचा, समोर प्रमोद आहे. पहिलाच बॉल बॅट चिकट, बॉल चाललाय शॉर्ट थर्डमॅन रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक होता त्याच्याकडून झाली चुकी. बॉल चाललाय लॉंग स्टॉप रिजन मध्ये सीमारेषेच्या लगत. जिकडे सुहास ठाकूर कडून क्षेत्ररक्षण झालंय. सुहास ठाकूर हे नाव म्हटलं का चांगलं क्षेत्ररक्षण आपल्या डोळ्यासमोर येतं, मात्र आता त्याच्याकडून देखील चुकी झाली आहे. जिकडे बॉल सीमारेषेच्या लगत अडवला गेलाय. धावसंख्येत 3 धावेने भर. पुढचा बॉल यावेळेस फुलटॉस होता लॉंग ऑन रिजन मध्ये, मात्र दिशा दिली डीप मधून क्षेत्ररक्षक. बॉलच्या खालती रुपेश आलाय. आता धावसंख्या धावफलकावर 34 धावा लागलेत. येणारे 10 बॉल, 10 मध्ये 9ची आवश्यकता आहे. प्रमोद 11 चेंडून मागे 18 धावा प्रमोदने देखील ठोकलेत. आज जबाबदारी घेतली आहे. पुढचा बॉल यावेळेस फ्लिक ऑफ द रिस्ट, बॉलला दिशा दिलाय डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये. डीप मधून क्षेत्ररक्षक बॉलच्या खालती येईल, फेकी करेल तत्पर्यंत धावसंख्येत 2 धावेने भर पडली. या 2 धावेनं धावसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजे तब्बल 36 धावा, 36 रन्स ऑन द बोर्ड. आता येणारे शेवटचे 9 बॉल आणि 9 बॉल मध्ये 7 धावांची आवश्यकता आहे. प्रमोद खूप चांगली फलंदाजी करतोय, जिकडे त्याला माहिती आहे की सिंगल डबल्सने देखील आपण मॅच जिंकू शकतो. पुढचा बॉल यावेळेस लाईन मध्ये झालंय चुकी.
जिकडे चांगली गोलंदाजी चालू होती तिकडे पंच दर्शवत आहेत यावेळेस डाऊन द लेग बॉल गेलाय आणि अतिरिक्त धावेने धावसंख्येत भर पडेल. धावसंख्या आतापर्यंत आपण पाहतोय ती म्हणजे 37 धावा, येणारे 9 बॉल पाहिजेत 6. यावेळेस कव्हर ड्राईव्हचा फटका. बॉल चाललाय वाईडिश लॉंग ऑफ रिचन मध्ये. धावसंख्येत मात्र एका धावेने भर पडेल. या एका धावेनं धावसंख्या जाऊन पोहोचल्या 38 धावा. 38 रन्स ऑन द बोर्ड. आता 8 मध्ये 5 पाहिजेत. समोर गौरव आहे. यावेळेस चेंडू स्लॉट मध्ये होता तिकडे चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. स्वतःला अक्षरशः झोकून दिलंय. ऑन स्कोर कार्ड धावसंख्या आपण पाहू शकाल 39 रन्स ऑन द बोर्ड. शेवटचा बॉल आहे. प्रमोद आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस उजव्या यष्टीच्या एकदम बाहेरचा पंचांकडे दाद मागितली. बॅटची कड आणि प्रमोद सारखा मोठा मासा गळाला. विकेटचं पतन बाद. चला नवीन फलंदाज हेमकांत भोईरची. चला वॉर्मअप करत जा, आम्हाला चांगलं वाटेल. तुमची रनिंग आम्हाला दाखवा एकदा. कमॉन कमॉन. 6 मध्ये 4 ची आवश्यकता आहे. जिकडे शेवटच्या षटकाला होईल सुरुवात. पुन्हा एकदा अटीतटीचा आणि रंगतदार सामना आपल्या सर्वांच्या भेटीला येतोय. लो स्कोरिंग मॅच आजच्या रात्रीमध्ये आपण पाहतोय. जिकडे 6 मध्ये 4 ची आवश्यकता आहे. गोलंदाजानं चांगली गोलंदाजी केली तर मॅच कुठेही फिरू शकते. वळूयात पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज, नाव त्याचं विशाल आहे. विशाल फटके रोकावे लागते. सरपाड्याचा ब्रँड. पहिला बॉल. पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा होता. अलॉंग द कार्पेट दिशा दिल्या लॉंग ऑन रिजन मध्ये. डीप मधून क्षेत्ररक्षक आलाय. धावसंख्येत मात्र एका धावेने भर पडेल. या एका धावेने धावसंख्या 40. आता 5 मध्ये 3 पाहिजेत. कंपल्सरी चेसचा नियम आहे मित्रांनो, दोन्ही संघांनी नोंद घ्यायचं आहे. यावेळेस फटका तर खेळलाय डाऊन द ग्राउंड. क्षेत्ररक्षक आहे मात्र त्याला चकवत बॉल सरळ चाललाय सीमारेषा पार. मॅच खल्लास. दादू 11 पालघर संघ जो 40+ मध्ये 9व्यानं दाखल झाला आणि पहिल्या स्पर्धेमध्ये क्वालिफाय झालेला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त खेळी दादू 11 संघाच्या सर्व खेळाडूंकडून आपल्याला पाहायला मिळते. अभिनंदन दादू 11 संघ. जी खेळी आणि फलंदाजी आणि गोलंदाजी तुम्ही केलंय, तुम्ही या स्पर्धेमध्ये सुपर 6 मध्ये पोहोचलायत आणि त्यासाठी तुम्ही पात्र आहेत. कारण त्या प्रकारची खेळी तुमच्या सर्वांकडून मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिली.